नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती आम्ही अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, बऱ्याच महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सर, आम्हाला परीक्षा देता येते का? आमच्याकडे अनुभव नाही. तर ज्या दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत, अंगणवाडी सरळ सेवा आणि अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता, ह्या परीक्षा पॅटर्न कसा आहे? परीक्षा वेगळ्या आहेत का? तर वेगळ्या असतील तर त्याच्या जागा जाहिराती वेगळ्या येतात का? ओके, वेगळ्या प्रसिद्ध होतात का? त्याचा सिलेबस कसा आहे? तसेच तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही एक्झाम घेतली जाते का? प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात का? आणि सिलेबस नेमका काय फरक आहे? ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात आपण माहिती देऊया की पाहण्यापूर्वी आपल्याकडे जी बॅच सुरू झालेली आहे, अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता ज्या महिला इच्छुक आहेत किंवा ज्यांना वाटत आहे अंगणवाडी सुपरवायझर बनायचं आहे, त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती या पदाच्या प्रसिद्ध होणार आहेत. ओके, तर त्याकरिता आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये, म्हणजे तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत, जे की मोफत असणार आहेत. ओके, मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. कोणतेही वेगळे चार्जेस घेतले जाणार नाहीत. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, म्हणजे आतापर्यंत झालेले क्वेश्चन पेपर त्याचा सराव अनालिसिस असणार आहे. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक ज्यांचा अनुभव आहे, ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेले असे शिक्षक या ठिकाणी शिकवण्याकरिता असणार आहे. टेस्ट सिरीज ई बुक नोट्स सुद्धा उपलब्ध असणार आहेत. तर यांना बॅच जॉईन करायचे, त्यांनी 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे. ऍप डाउनलोड करून सुद्धा तुम्हाला तिथनं बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपण जास्त वेळ न घेता जे महत्वाचं आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत की अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 आहे. यामध्ये सरळ सेवा आणि अंतर्गत ह्या दोन परीक्षा वेगळ्या आहेत. बघा, सरळ सेवा ही ऑल महाराष्ट्र, ओके, ऑल महाराष्ट्र म्हणतोय मी, ओके, ऑल महाराष्ट्राकरिता असते, संपूर्ण महाराष्ट्राकरिता. तर याच्यामध्ये आणि अंतर्गत मध्ये नेमका फरक काय? तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच कळेल तुम्हाला की यामध्ये परीक्षा वेगळ्या होतात का, त्याचा सिलेबस वेगळा आहे का. तर फरक समजून घ्यायचा आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेसंदर्भात माहिती देतोय मी आता. कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तरी चालेल, ओके, सांगता येईल बाकीच्यांना. तर यामध्ये पात्रता दिलेली आहे पदवी, ओके, ओनली ग्रॅज्युएशन असं सांगितलेलं नाही की फक्त पदवी. कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधली कोणत्याही शाखेतील पदवीधारक महिला उमेदवार पात्र ठरणार आहेत. तसेच शेवटच्या वर्षाची परीक्षा देणाऱ्या, ज्यांनी आता जून मध्ये किंवा मे मध्ये एक्झाम दिलेली आहे किंवा जून मध्ये देणार आहेत, त्या सुद्धा पात्र ठरणार आहेत परीक्षेकरिता. तसेच YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मधनं सुद्धा पदवी प्राप्त, घरी बसून ज्यांनी पदवी मिळवलेली आहे, BA, BCom, BSc, ओके, यापैकी कोणतीही पदवी चालणार आहे. ओके, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मेडिकल बॅकग्राऊंड, BMS, BHMS झालं असेल, BSc ऍग्रीकल्चर झालं असेल, कोणत्याही शाखेतील पदवीधारक महिला उमेदवार सरळ सेवेचा फॉर्म भरू शकतात. त्याला अनुभवाची अट नाही. ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता 43 तुमचं वय असेल, याच्या एवढं असेल किंवा याच्या आत असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल. मी अजून एकदा लिहून देतो इथं, अनुभवा लागत नाही, अनुभव लागत नाही. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे झालं सरळ सेवा भरती सरळ सेवा भरती परीक्षेकरिता. ज्या संपूर्ण जेवढ्या काही महाराष्ट्रामधील फिमेल आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, यांच्याकरिता 350 ते 400 पदाची जाहिरात जुलैपर्यंत येऊ शकते आणि तिथं पुढे 4 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे. तर आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं, कारण त्याचं स्टार्टिंग S30 नुसार 45,000 रुपये सॅलरी असणार आहे. तर आपल्याला एक सुवर्ण संधी आणि ओनली लेडीज करिताच ही पद आहे. त्यानंतर अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता, ग्रामीण आणि शहरी भागाकरिता जी जाहिरात वेगळी प्रसिद्ध होते, ग्रामीणची वेगळी आणि शहरीची. जसं मी सरळ सेवेची म्हणलेलं आहे, ते फ्रेशर उमेदवारांकरिता आणि जे डिपार्टमेंटल एक्झाम, ज्याला आता अंतर्गत म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम असते, DEPT, ओके, डिपार्टमेंटल एक्झाम शासकीय, जे ऑलरेडी 10 वर्ष सेवा कार्यरत आहे किंवा ज्यांचा पदवी आणि 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून ज्यांनी सर्व्हिस केलेली आहे अखंडितपणे, ओके, न खंड पडता, त्या अंतर्गत भरती. शहरीची जाहिरात वेगळी येते, ओके, शहरीची 272 पदाची मागच्या वेळेस आलेली आहे. लगेच त्याची सुद्धा परीक्षा यावर्षी होईल आणि अंतर्गतची
अंतर्गत ग्रामीणची 228 पदे मंजूर झाली, याच्यामध्ये अजून 100 पदांची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे ग्रामीणची वेगळी येते आणि शहरीची. सरळ सेवेचा याच्याशी संबंध नाही. असं म्हणू नका सरळ सेवेमध्ये आम्ही ग्रामीण आहेत आणि आम्ही शहरी भागामध्ये आहेत, आम्हाला फॉर्म भरता येतो का? यस, ऑल महाराष्ट्र म्हटलेलं आहे. इथे फक्त अंतर्गत मध्ये ग्रामीण कार्यरत असते, ग्रामीण नागरिक ग्रामीण प्रकल्पामध्ये त्यांच्याकरिता ग्रामीण, आणि जे शहरी भागामध्ये कार्यरत आहेत अंगणवाडी सेविका म्हणून त्यांच्याकरिता शहरी भागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली तर फॉर्म भरता येतो. यांची वयोमर्यादा संदर्भात लवकरच जी आर प्रसिद्ध होईल, 50 का 55 या संदर्भातच आपल्याला ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लवकरच जाहीर होणार आहे जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर. तसंच ही परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कंडक्ट केली जाणार आहे. त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्याच्या जागा सुद्धा असतात. त्यानंतर सिलेबस इथं बघून घ्यायचा आहे. 100 प्रश्न, 200 गुण आणि वेळ आहे 90 मिनिटाचा. ओके, 100 प्रश्न, 200 गुण आणि वेळ 90 मिनिटाचा. एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जातो. यामध्ये मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह सुद्धा असणार, 25 टॉपिक आणि बाकी समानार्थी विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर इंग्लिश ग्रामर प्लस व्होकॅब. सामान्य ज्ञानमध्ये 6 विषय आहेत. किती विषय आहेत? 5 आणि 6. ओके, तर हे याच्यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी यांचा समावेश. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे झाले नॉन टेक्निकल. हे सगळ्या परीक्षेकरिता असतात. महाराष्ट्रामध्ये अशी एकही परीक्षा नाही ज्यामध्ये त्या परीक्षेमध्ये या विषयाचा समावेश नाही. त्यानंतर आयसीडीएस आणि पोषण अभियान आणि कम्प्युटर हे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत. 80 प्रश्न आहेत. ओके, सॉरी 80 मार्क, 40 प्रश्न 80 गुण, म्हणजे 200 पैकी 80 मार्क तुम्हाला मिळून देणारा हे टेक्निकल विषय आहेत. तर याची संपूर्ण तयारी अकॅडमीमध्ये करून घेतली जाते. त्याच्याकरिता सरळ सेवेची तर बॅच अवेलेबलच आहे आपल्याकडे. तर त्यासोबतच अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता जे अंगणवाडी परिवीक्षिका, अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी मुख्य सेविका हे नाव वेगळे असले तरी पद एकच आहे. वेगवेगळे नाव देण्यात आलेले आहेत. तर त्यांच्याकरिता सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे. आयसीडीएस क्वेश्चन विषयाचे सर्व विषय शिकवले जातात. तर ही बॅच सुद्धा तुम्हाला सेम असणार आहे. पीवायक्यू, एमसीक्यू सर्व पीडीएफ नोट्स तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत विदाऊट चार्ज. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि अधिकची माहिती तुम्हाला देण्यात येईल व्हॉट्सअप मेसेज, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या नावाची, तिथनं सुद्धा तुम्हाला जॉईन होता येईल ऍप डाउनलोड करून. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.